चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत का इयत्ता 10वीच्या बोर्डचा जो इंग्लिशचा 27 ला पेपर आहे या संदर्भामध्ये कोणकोणते आयएमपी क्वेश्चन आहे, जे तुमचं रायटिंग स्किल आहे त्याच्यामध्ये लेटर रायटिंग असेल, डायलॉग रायटिंग वगैरे असेल, स्पीच रायटिंग असेल, या भागाचे कशा प्रकारे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळत होतील हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। तुम्हाला बोललो होतो एक देखील जरी कमेंट आली, एक जरी कमेंट आली की लेटर रायटिंग वरती, डायलॉग रायटिंग वरती, स्पीच रायटिंग वरती एक व्हिडिओ बनवा, 100% बनवला का नाही व्हिडिओ। बघा आता सगळ्यांनी काम करा, व्यवस्थित व्हिडिओ स्किप करायचा नाही, व्यवस्थित जे सांगेल ते बघून घ्या, वही सोबत घ्या, जे सांगेल ते लिहून घ्या, काय अडचण नाही, फॉर्मॅट तुम्हाला पूर्णपणे दाखवणार का परीक्षेला 100% येणारा तुम्हाला दाखवणार आहे। ओके, त्यामुळे लक्षात घ्या, नवीन असाल चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जुने जर व्हिडिओ जे आता मी 2 दिवस झाले म्हणजे काल जे तुम्हाला सकाळी पण जो व्हिडिओ टाकलाय, कसला व्हिडिओ टाकलाय का जे जुन्या क्वेश्चन पेपर आहे आपण क्यूआयक्यू सिरीज त्याचे व्हिडिओ बघून घ्या, कारण पॅसेज कसा सोडायचा, उतारा कसा सोडायचा, तुम्हाला व्याकरण काय असेल सगळं ए टू झेड डिटेल मध्ये माहिती तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये भेटणार। ठीक आहे, ते 2 व्हिडिओ आणि हा एक व्हिडिओ आणि अजून एक लागला तर एक्स्ट्रा नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे। याच्यातून तुम्हाला पूर्णपणे 27 ला पेपर हा पूर्ण एकदम सोपा पेपर जाणार आहे, याची गॅरंटी देतो। ठीक आहे, फक्त जे सांगाल ते व्यवस्थित करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। काही जण म्हणतात की जुनी क्वेश्चन पेपर हे, अरे बाबांनो तुम्हाला पूर्ण कोण आणून देईल, तुम्हाला सोडवायची ती कशी सोडवता आली पाहिजे, काय काय येणार आहे कसं, हे आम्ही सांगतो तुम्हाला, तुम्ही अभ्यास करा त्याचा। ठीक आहे ना, आयतं गिळायला कोण देईल तुम्हाला। चला व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो। सगळ्यात पहिले आता बघा मित्रांनो, का आपल्याला आता एसएससी बोर्डचा इंग्लिशचा आपल्याला पेपर बघायचा याच्यामध्ये, का आपल्याला आता ग्रामरचा भाग मध्ये जो रायटिंग स्किलचा तो भाग म्हणतो आपण, तर याच्यामध्ये आपण बघणार आहात का लेटर रायटिंग, स्पीच रायटिंग आणि डायलॉग रायटिंग, बरोबर आहे। लेटर रायटिंग, स्पीच रायटिंग आणि डायलॉग रायटिंग कशा प्रकारे लिहायचे, तुमचे याचे 100% पूर्ण मार्क्स होतील, म्हणजे काय तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळायला तुम्हाला कोणी रोखू शकत नाही। ठीक आहे ना, फक्त अगोदरचे व्हिडिओ बघा आणि आताचे बघा, पूर्णपणे तुम्हाला होईल। आता क्वेश्चन बघा काय दिलंय, आपण अगोदर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेत होती, त्यातीलच हा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या। मी काय त्यातीलच हा क्वेश्चन तुम्हाला घेतलेला आणि हा खूप आयएमपी बघा काय सेक्शन बघा, रायटिंग स्किल असतो, क्वेश्चन नंबर 5A ला आपला असतो, काय 5A ला असतो रायटिंग असतो आपला, बरोबर आहे। मग आता रायटिंग स्किल मध्ये आता काय बघा, लेटर रायटिंग लिहायची तुम्हाला। मग आता याच्यामध्ये काय दिले बघा, याच्यामध्ये का इमॅजिन यू आर दीपक और दीपिका पवार, म्हणजे काय तुम्ही स्वतः दीपक किंवा दीपिका पवार आहात। बघा काय गांधीनगर बीड इथे तुम्ही राहतात। बघा मग आता तुम्हाला लेटर लिहायचे, बघा काय दिले, युथ क्लब पुणे प्रेझेंट समर कॅम्प फॉर द टीनेजर्स, देन द ऍक्टिव्हिटी बघा दिले का स्विमिंग दिले अँड हॉर्स रायडिंग दिले, योगा दिले, झुंबा डान्स दिलाय, देन ट्रेकिंग दिले, फोन गेम, वॉटर स्पोर्ट आणि हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। ओके, त्याचा वेळ दिलाय, ड्युरेशन काय असेल तो, त्याच्यानंतर बघा हे स्पेशल वगैरे काय त्याच्यामध्ये त्याची फी बघा 1000 रुपये तुम्हाला दिलेली असणार आहे। ठीक आहे ना, सेम टू सेम असं तुम्हाला। मग आता याच्यात तुम्हाला काय सांगितले बघा, इनफॉर्मल आणि फॉर्मल दोन्हीही लेटर आहे, दोघांपैकी एक तुम्हाला लेटर कन्फर्म करायचे। आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही आताच ठरवा तुम्हाला फॉर्मल लिहायचे का इनफॉर्मल लिहायचे, तुम्ही आताच तयारी करून घ्या। सेम टू सेम काय करायचं, डायरेक्टली गेल्यानंतर त्याची सुरुवात करायची, याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही। ठीक आहे ना, लक्षात घ्या, तुमचा विषय बदली जाऊ शकतो, ते सांगतो पुढे बघा। आता काय सांगितले, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्फॉर्मिंग हिम ऑर हर अबाउट दिस समर कॅम्प, आस्क हिम अदर हर टू जॉइन दिस समर कॅम्प, टेल हिम ऑर हर द युजफुलनेस अँड द ऍडव्हान्टेज ऑफ दिस कॅम्प। ठीक आहे ना, काय करायचं तुम्हाला, आता तुमच्या मित्र मैत्रिणींना तुम्हाला छानसं पत्र लिहायचे, शाळेत असताना मोकार कुटाने केले, बरोबर आहे। आता कॉलेजला गेल्यावरती पास कसतरी झाल्यानंतर, पास झाल्यावरती पण पत्र लिहायचे, मग याला पत्र लिह, त्याला पत्र लिह, याला मेसेज कर, त्याला मेसेज कर, बरोबर का नाही। शाळेतून याच्या पत्र दे, बेंच काढून तिकडे पत्र दे ना, इकडून पत्र दे ना, लहान पोराक पत्र दे ना, सैराट झालं ती, बरोबर ना। आता ते लिहायचं नाही ना, तुम्हाला हाकलून होतील घरी, बरोबर ना। आता पत्र असं लिहायचे आपल्याला का आपल्या जो मित्र मैत्रिणी असणार त्यांना या कॅम्प बद्दल माहिती द्यायची, फॉर्मॅट नुसार कसं लिहायचं हे पुढे सांगतो। पुढे बघा दिले फॉर्मल लेटर, राईट लेटर टू द मॅनेजर युथ क्लब पुणे रिक्वेस्टिंग हिम और हर टू सेंड द डिटेल ऑफ फीज, कन्सेशन, फूड अँड द अदर फॅसिलिटी, मेक अ इन्क्वायरी इन डिटेल अबाउट इट, ऍड युअर ओन पॉइंट्स। बघा काय का तुम्हाला मॅनेजरला पत्र लिहायचे आणि याच्यामध्ये ज्या काही डिटेल वगैरे असेल त्याच्या संदर्भात तुम्हाला काय करायचं, फॉर्मल पत्र लिहायचे। तर आता फायनली मित्रांनो, आता आपण सुरुवात करत आहोत का इनफॉर्मलला। सगळ्यात पहिले इनफॉर्मलला जे सांगत ते लिहून घ्या। ओके, बघा सगळ्यात पहिले एसएससी बोर्डचा आपला लेटर रायटिंगचा फॉर्मॅट बघतोय, तुम्ही जर हे केले ना 100% याचे 100% याचे तुमचे 5 मार्क फिक्स आहे, 5 मार्क फिक्सच करून देणार मी आत्ताच्या आता इमिजिएटली 5 मार्क फिक्स करून देणार। बघा पहिले काय करायचं,
लेटरचा कुठलाही फॉर्मॅट असू द्या, म्हणजे काय का लेटरचा तुम्हाला काही असू द्या, कुठलाही विषय असू द्या, मित्राला लिहा, मैत्रिणीला लिहा, कुठल्याही विषयाचा, बर्थडेचा असू द्या, परीक्षेचा असू द्या, एक्झामचा असू द्या, रिझल्टचा असू द्या, अजून कुठं तुम्हाला फिरायला जायचे कॅम्पचा असू द्या, त्याच्यानंतर एखादं प्लांटेशन वगैरे असं त्याच्या संदर्भात असू द्या, किंवा अजूनही काय असेल तुम्हाला, असे खूप सारे विषय तिथे बोलण्यासारखे, या कुठल्याही विषयावरती जर असेल तर तुम्हाला सुरुवात अशीच करायची. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिले इकडं तुमचा ऍड्रेस लिहायचा. काय तुमचा ऍड्रेस लिहायचा, गांधीनगर बीड, बरोबर आहे. काय असेल तो तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर पॉइंट मध्ये ऍड्रेस आला तर ऍड्रेस लिहा, नसेल तर मनाने तुमचा लिहा, नाही तर माझा लिहून टाका, काय प्रॉब्लेम नाही. पुढे बघा, याच्या खाली दोरीमध्ये इथं तुमची डेट आली पाहिजे, डेट टाका. जर त्याच्यामध्ये डेट दिली असेल, बघा आता काय दिलं तुम्ही इकडे बघून घ्या, ओके ना. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला डेट दिसते का, आता बघा हा ड्युरेशन दिलाय याच्यामध्ये, बरोबर ना, हा काळ दिलाय, पण तुम्हाला कधी लिहायचे, कोणत्या तारखेला लिहायचे, दिले का नाही दिले, मग तुम्ही काय करू शकता, तुमच्या मनाने डेट लिहू शकता. ओके, जर तिथं सांगितलं ऑन अ डे तर मग लिहा. पुढे बघा, इथं लिहायचं तुम्ही डिअर, काय करणार तुम्ही डिअर, मग तुमच्या मित्राचं नाव असेल ते, समजा तुमच्या नाव मित्राचं मोहन आहे तर मोहन लिहा. ठीक आहे ना. अजून जर तुमचं काय असेल, मुलीला लिहायचं असेल, तुला लय शॉक लागला पोरीला पत्र लिहायचे, तिचं नाव लिही बाबा, काय प्रॉब्लेम नाही, लिहून टाका. ओके ना. चला इथं लिहा तुमचं मित्र मैत्रिणीचे नाव. आता पुढे बघा मित्रांनो, सुरुवात कशी करायची बघा. सगळ्यात हा तर फॉर्मॅट तुम्हाला समजून सांगणारच आहे, पण इथला फॉर्मॅट कसा लिहायचा अजून ते तुम्हाला इकडे सांगतो मी. इकडे सांगतो बघा, लक्षात घ्या बघा. ठीक आहे, डिअर मोहन वगैरे काय लिहिलं, ठीक आहे ना. इथं लिहायचं आय हॅव रिसीव युअर लेटर. लिहून घ्या हा, पाठ करायचं तुम्हाला. आय हॅव रिसीव युअर लेटर, आय फेल्ट व्हेरी हॅपी. बघा काय का, मला तुझं पत्र मिळालं, ते वाचून बघून मला खूप आनंद झाला. ओके, आय फेल्ट व्हेरी हॅपी. आय एम हॅपी हेअर, आय एम हॅपी हेअर. ठीक आहे ना. हाऊ आर यू, तू कसा आहे. ठीक आहे ना. हाऊ इज ग्रॅनी, म्हणजे काय का तुझी आजी कसे, म्हणजे काय बघा, आय हॅव रिसीव्ड युअर लेटर, मला तुझं पत्र मिळालं, पत्र वाचून बघून मला मोकार आनंद झाला. देन आय एम हॅपी, मी तर मजेत आहे, मोकार आनंदामध्ये आहे. हाऊ आर यू, तू पण कसा आहे. हाऊ इज ग्रॅनी, म्हणजे काय, तुमचे जर आजी आजोबा असतील किंवा लहान मुलं असतील, त्यांचे नाव टाकून देत, ते कसे वगैरे आहेत, काय चाललंय तुम्हाला, बाकी निवांत का, खाऊन पिऊन, ते तुम्हाला स्टार्टिंगला विचारत असतं. आपण नेहमीप्रमाणे कोणी नवीन भेटला का त्याला आपण तेच विचारतो, बरोबर आहे. लक्षात घे, हे आम्हाला काय, तरी हे आम्हाला 2011-12 आमचे आदर्श शिक्षक भाऊसाहेब गायकवाड सर यांनी आम्हाला शिकवलं होतं, ते अजून पाठ आहे 2011-12. ठीक आहे ना. हेच असं करून ठेवायचं. इथं झाल्यानंतर ओके, हे झाल्यानंतर तुम्ही पाठ करा. इथं डिअरच्या खाली डायरेक्टली सुरुवात करायची. ओके, त्याच्यानंतर बघा आता पुढे तुम्ही काय लिहिशाल बघा, काय लिहायचं, आय होप यू आर फाईन. बरोबर आहे का बा, तू चांगला मजेत असेल. ठीक आहे ना. पुढे बघा, आय एम रायटिंग दिस लेटर टू इन्फॉर्म यू, काय, आय एम रायटिंग दिस लेटर टू इन्फॉर्म यू, का तुला सांगू इच्छितो बाबा. मग मी कशाला रायटिंग लेटर लिहितोय, मग काय, अबाउट द वंडरफुल समर कॅम्प. आता इथं समर कॅम्प दिले, प्लांटेशन असेल तर अबाउट द प्लांटेशन, बर्थडे असेल तर अबाउट द युअर बर्थडे, किंवा माझा असेल तर माय बर्थडे, बरोबर ना. किंवा तुम्हाला एखादा पिकनिकला जायचं तर अबाउट द पिकनिक, इथं तुमचा पॉइंट घ्यायचा, जो पॉइंट येईल तुम्हाला लेटरचा तो तिथं तुम्ही टाकायचा. ओके, पुढे बघा, ऑर्गनाइज बाय द युथ क्लब, जो कोणी नियोजन केलं असेल. आता कोणी नियोजन केलं याचं वालं बघा, इथं कोणी नियोजन केलं आपल्याला याच्यामध्ये दिसलं पाहिजे, बरोबर ना. काय तर युथ क्लब दिसतं का याच्यामध्ये, काय युथ क्लब पुणे प्रेझेंट, बरोबर आहे. याचं तुम्ही नाव टाकून द्यायचं. ओके, पुढे बघा मित्रांनो, द कॅम्प विल बी हेल्ड फ्रॉम द 15 एप्रिल टू द 15 मे. काय दिले का, ही कॅम्प कधीपासून सुरू होते बघा, इथं दिले कधीपासून सुरू होते, कॅम्प ड्युरेशन दिले, किंवा तुम्ही डायरेक्ट टाकलं काय, द ड्युरेशन ऑफ द कॅम्प इज द 15 एप्रिल टू द 15 मे, तरी चालेल, पण एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार झाला पाहिजे लेखांनो. हा, पुढे बघा, देर आर द मेनी एक्झाइटिंग ऍक्टिव्हिटीज सच ॲज स्विमिंग, हॉर्स रायडिंग, योगा, झुंबा डान्स, ट्रेकिंग, फन गेम्स अँड वॉटर स्पोर्ट्स. काय, मग तुम्ही काय टाकू शकता बाबा इथं, का देर आर द मेनी ऍक्टिव्हिटीज. तुला नाही ना जास्त इंग्रजी ठोकतायत, सोडून द्यायचे. देर आर द मेनी ऍक्टिव्हिटीज सच ॲज,
काय स्विमिंग, हॉर्सिंग याला कॉमध्ये, योगा अँड झुंबा डान्स याला कॉमध्ये, ट्रेकिंग याला कॉमध्ये, फन गेम्स कॉमध्ये, वॉटर स्पोर्ट अँड सच मेनी ऍक्टिव्हिटीज, मोकार अजून खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीला जाऊन खेळायचे, काय डान्स असेल ते करायचे. ठीक आहे, एवढं झालं ना भाऊ, झाले दोनच्या वर मार्क इथं होऊन गेले, झाले इथं 2 मार्क. हे स्टार्टिंगला लिहा इथं, त्याच्यानंतर खाली हा पॅरेग्राफ लिहा. ठीक आहे ना, नंतर काय त्याची फी वगैरे राहिली, काय त्याची फी वगैरे राहिली बघा. दिस कॅम्प विल हेल्प अस टू इम्प्रूव्ह आवर फिजिकल फिटनेस. मग आता आपल्याला माहिती आहे का फिजिकल फिटनेस होईल, मेंटली काहीतरी आपल्याला वर्क होईल, टीम वर्क होईल, स्किल, बरोबर ना, कॉन्फिडन्स अँड टीम वर्क स्किल होईल बघा. ठीक आहे, पुढे बघा, वी विल ऑल्सो लर्न न्यू स्किल अँड मेक अ न्यू फ्रेंड. आपण काय काय त्यातून नवीन, आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळेल, आपल्याला अजून मित्र भेटतील, आपल्याला मैत्रीण भेटतील, आपल्या वर्गातल्याच कमी झाल्या अजून आपल्याला लोकांनी भेटतील. त्याच्यानंतर का रुपीज, काय देअर फीज आर द ओनली रुपीज 1000 पर पर्सन अँड देअर इज अ स्पेशल कन्सेशन फॉर द ग्रुप. काय दिलं याच्यामध्ये, काय याची एक काय का प्रत्येकाची बघा इथं फीज दिलेली आपल्याला का 1000 पर्सन. ठीक आहे ना, तुम्ही डायरेक्टली जरी टाकलं का देअर इज अ फीज ऑफ दिस कॅम्प विच आर द 1000 पर पर्सन असं टाकलं तरी चालेल, किंवा द असं टाकलं का फीज ऑफ कॅम्प किंवा प्राइस ऑफ द प्राइस नाही म्हणते त्याला, द फीज ऑफ द कॅम्प विच इज 1000 रुपीज टाकलं तरी चालेल. देन आय रिक्वेस्ट यू टू जॉईन दिस समर कॅम्प विथ मी. काय का मी तुला विनंती करतो माझ्यासोबत जॉईन कर, मी तर जाणार आहे, तू पण चल. देन आय विल बी ग्रेट, इट विल बी द ग्रेट एक्सपिरियन्स फॉर द बोथ ऑफ अस. आपल्याला चांगला नवीन अनुभव शिकायला मिळेल. प्लीज इन्फॉर्म मी सून अबाउट युअर डिसिजन. काय का प्लीज टेल मी, ठीक आहे ना, का मला सांगतो वगैरे, काय अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करायची. ओके, इथं लिहायचं थँक्यू सो मच, प्लीज कॉन्टॅक्ट मी, काय असेल नसेल ते प्लीज कन्फर्म मी लिहायचं. देन द इथं खाली येणार यू आर लव्हिंगली फ्रेंड, तुमचं नाव दीपक पवार. काय यू आर लव्हिंगली फ्रेंड दीपक पवार. कारण लक्षात घ्या मित्रांनो, याच्यात तुम्हाला नाव सांगितले, इमॅजिन यू आर अ दीपक दीपिका पवार, दोघांपैकी एक कोण आहे, मेल असेल तर दीपक पवार घ्या, फिमेल असेल तर दीपिका पवार घ्या. म्हणून यू आर लव्हिंगली काय तर दीपक पवार किंवा दीपिका पवार असं तुम्हाला इथे लिहायचे. ओके ना, स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हिडिओ परत मागं या, पण नीट बघून घ्या, हे पाठ करा. हे इथं डिअर मोहन, इथं तुमच्या मित्रमैत्रिणीचं नाव, आता माझा क्लासमेट आहे म्हणून त्याचं नाव टाकलं, याच्या खाली इथून हे तुम्ही सुरू करायचं. त्याच्यानंतर हा पॅरेग्राफ, याच्यात थोडे 1-2 सेंटेन्स, काय काय त्याच्या सुविधा ती, त्याच्यानंतर किती रुपये फी आहे आणि तुला यायचे का नाही हे लिहायचं. ठीक आहे ना, याच्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी ते तुम्ही सगळं लिहायचं. हाच मागचा पॅरेग्राफ पूर्ण ऍज इट इज तसा इथं उतरवायचा. ओके, चला पुढे बघूया. आता मित्रांनो, हे झालं इनफॉर्मल लेटर. आता तुम्ही फिक्स करून जा की तुम्हाला फॉर्मल लेटर करायचे का इनफॉर्मल लेटर करायचे. आताच पाठ करून जा, तिथे गेल्यावर छापा आला तर मी फॉर्मल लेटर घेईल आणि काट आला तर इनफॉर्मल लेटर घेईल, असं करायचं नाही, इथूनच करून जायचं. ठीक आहे, पुढे बघा, फॉर्मल लेटर काय दीपक पवार, गांधीनगर, बीड, तारीख टाकून द्यायची. टू द बघा, काय टू काय मॅनेजर. आता फॉर्मल मध्ये आणि इनफॉर्मल मध्ये डिफरंट आहे, बरोबर आहे. आता आपण काय लिहितो, फॉर्मल लेटर मध्ये लिहितो, मग इथं डायरेक्ट टू घ्यायचा, तुमचा ऍड्रेस नाव गाव झाला त्याच्या खाली टू घ्यायचा. द मॅनेजर युथ क्लब असेल काय तो पुण्याचा दिलेला तो, बरोबर ना, काय का जो पुण्याचा ऍड्रेस आपल्याला याच्यामध्ये दिलेला हा, या सगळ्या ऍड्रेस मध्ये तो घ्यायचा. ठीक आहे ना, हा दिलेला आपला द मॅनेजर कॉन्टॅक्ट, बरोबर ना, याचा ऍड्रेस तिथे लिहायचा. ओके, तिला घेतल्यानंतर बघा, ठीक आहे. आता इथं काय येणार तर आपण, तर याच्या खाली सगळ्यात पहिले की आपला का सब्जेक्ट कसा असतो, फॉर्मल लेटर मध्ये सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट काय का इन्क्वायरी अबाउट समर कॅम्प फॉर द टीनेजर्स. काय का बाबा का मला, किंवा टाकलं नुसतं का इन्क्वायरी अबाउट समर कॅम्प असं टाकलं तरी चालेल, बरोबर आहे. मग तुम्हाला इथं दिलेलं आहे ना, सब्जेक्ट दिलाय तुम्हाला, काय दिलं सब्जेक्ट याच्यामध्ये बघा. आता का फॉर्मल मध्ये तुम्हाला दिले बघा, इथं काय दिले बघा मेक अ इन्क्वायरी इन डिटेल अबाउट इट, दिलं का नाही तुम्हाला. मग इथं फक्त टाकायचं इन्क्वायरी अबाउट द समर कॅम्प किंवा यू आर समर कॅम्प किंवा पुणे समर कॅम्प, काय असं टाकला तरी चालतो, काय प्रॉब्लेम नाही. पुढे बघा, आता रिस्पेक्टेड सर मॅडम. आता तू म्हणशील का डिअर सर डिअर मॅडम ओळखीचे का तुझ्या, नाही, काय फॉर्मल लेटर मध्ये तुम्हाला रिस्पेक्टेडच म्हणावं लागेल. रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम जी असेल मेल फिमेल, मग काय टाकणार आय केम टू नो. आता इथं लिहिशील का आय हॅव रिसीव्ड युअर लेटर, नाही, ते तुम्हाला रिकामे नाही पत्र लिहायला. याच्यामध्ये काय का डायरेक्ट सुरुवात करायचं, आय केम टू नो अबाउट द समर camp for the teenager organized by the your club from the 15 April to ठीक आहे ना 15 एप्रिल टू 15 मे. मग जर तुम्ही इथं टाकलं असं का बाबा माय सेल्फ इज डॅश डॅश आय एम लिव्हिंग इन द बीड, किंवा टाकला आमचं नाशिकला असेल राहत असेल, माय वर्क वगैरे, किंवा आय एम स्टडी इन काय असेल ते टाकलं, आय वॉन्ट टू कम इन युअर समर कॅम्प असं टाकलं तरी चालेल.
आणि त्याच्यानंतर काम करा, काही इथं सुरुवात करा की आय एम इंटरेस्टेड इन द जॉईनिंग दिस कॅम्प, आय रिक्वेस्ट यू टू काइंडली सेंड मी डिटेल इन्फॉर्मेशन. मी तुम्हाला विनंती करतो का मला तुमचं जे काही कॅम्प असणार त्याच्याबद्दल डिटेल पाठवा. पुढे बघा, रिगार्डिंग द फी स्ट्रक्चर, ग्रुप कन्सेशन अँड फूड अरेंजमेंट, अकोमोडेशन, सेफ्टी मेजर अँड अदर फॅसिलिटीज प्रोव्हाइड ड्युरिंग द कॅम्प. काय का त्याच्यामध्ये लागणारे फी असेल, किती फी घेणार, तुम्ही जेवायला काय देणार, नाश्त्याला काय देणार, अजून सोयी सुविधा काय करणार, आम्हाला सेफ्टी म्हणजे काय, प्रोटेक्शन तिथं काय का, कुठं आग लागली काय झालं, कसं प्रकार तुम्ही करणार, झोपायला काय देणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये मेन्शन करा. या सगळ्या तुम्हाला तिथे देन काय, प्लीज ऑल्सो इन्फॉर्म मी अबाउट द रजिस्ट्रेशन प्रोसिजर अँड लास्ट डेट ऑफ द ऍडमिशन. आय एगर टू पार्टिसिपेट इन दिस कॅम्प अँड वेटिंग फॉर युअर रिप्लाय. काय का मला प्लीज तुम्ही सांगा का रजिस्ट्रेशन कसं करा, त्याची फी किती असणार आहे, त्याची लास्ट डेट काय असणार आहे, या संदर्भात मला काय करा तुम्ही नक्की कळवा. आणि इथं खाली लिहायचं फक्त यू आर फेथफुली किंवा सिन्सिअरली, यू आर सिन्सिअरली काय तर दीपक पवार असं तुम्ही लिहायचं. बरोबर आहे. बघा इकडे पुढे असं, ठीक आहे. बघा इथं लिहायचं थँक्यू किंवा यू आर फेथफुली. काय लिहू शकता तुम्ही, यू आर फेथफुली, ठीक आहे ना, किंवा यू आर सिन्सिअरली, ठीक आहे ना. काय बघा इथं दिलं ना, यू आर फेथफुली किंवा यू आर सिन्सिअरली दीपक पवार, आणि तुमचा हा कॉन्टॅक्ट नंबर, हा कोणाचा नंबर याचे फोन करू नका रे. हा ठीक आहे. चला तर फायनली फॉर्मल इनफॉर्मल लेटर तुम्हाला कळलं असेल. व्हिडिओ मागे घ्या, कळलं नसेल तर काही नाही, पण जे दिले ते डोक्यात सेव्ह करून जा. ओके चलो पुढे बघा. आता पुढचा मुद्दा आता मित्रांनो आपल्या लक्षात घ्या का सगळ्यात महत्वाची गोष्ट का आता अजून तुमचे 5 मार्क मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. डायलॉग रायटिंग किती 5 मार्काला. आपण वर्गात बसलो, एखादे शिक्षक आले, काहीतरी त्यांच्याकडून थोडस इकडं तिकडं स्पेलिंग मिस्टेक झाली, थोडंसं चुकलं, किंवा एखाद्यावरती कोणीतरी अभ्यास केला नाही केलं, कोणावरती डायलॉग मारतो ना आपण, डायलॉग पिक्चर का डायलॉग मारतोय ना भाऊ, बरोबर का नाही, ते करायचे. एखाद्याच्या घरी असेल, भावकीमध्ये कोणाचं तरी काही ना काही झालं का इकडे लगेच डायलॉग मारा सुरुवात. एखादं पोरग कुठेतरी शिकायला गेलं तर लगेच डायलॉग मारा सुरुवात, परीक्षेला गेलं तरी डायलॉग मारा सुरुवात. बरोबर ना. तो डायलॉग रायटिंग आता काय करायचं आपल्याला स्वतः पेपरमध्ये लिहायचं आहे. बघा मुद्दा काय दिला बघा, एक्झाम क्वेश्चन काय होऊ शकतो बघा. राईट द डायलॉग बिटवीन राम अँड श्याम. काय राम आणि श्याम दिलं तुम्हाला ऑन द टॉपिक द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन. काय का महत्वाचं आहे, काय महत्वाचं, झाडे लावणं खूप महत्वाचे. ती वृक्ष तोडायचे नाही, झाडं आपण लावली पाहिजे, झाडे वाचवा, झाडे जगवा, सेव्ह ट्री सेव्ह लाईफ. याच्यावरती तुम्हाला सांगितले मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. काय का तुम्हाला जास्तीत जास्त 3 तुम्हाला डायलॉग रायटिंग क्रिएट करायचे. हे तुमचे 5-3 मार्क तुमचे काय असतील ते तुम्हाला कन्फर्म करून मी देणार आहे. ओके पुढे बघा, सुपर इझी ट्रिक्स फॉर द 5 मार्क्स. काय त्याच्यासाठी 5 मार्काचे एकदम सुपर ट्रिक्स आहे तुमची. काय आता बघा, यूज द फॉर्म्युला स्टार्ट, डिस्कस, गिव्ह रिझन अँड कन्क्लूड. सगळ्यात पहिले स्टार्टिंग कशी करा, एखाद्याला भेटलो आपण डायरेक्ट त्याला काय होतं, हा गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, कसे आहात, काय चाललंय, घरी बरं आहे का, निवांत आहे का तुमचं, काय चाललंय अजून, बरोबर ना, मामाची पोर बरं आहे का, आत्याचा पोरगा बरा आहे का, या अशा आपण 12 चौकशा करतो. आणि मग नंतर म्हणतोय का मग काय चाललंय, कधी आहे परीक्षा, कधी काय हे ते, मग आपण सांगतो का नाही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, मग लास्टला म्हणतो हा अभ्यास करा, असं करतो. ओके म्हणजे काय स्टार्टिंगला तुम्हाला करायचे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून काय असेल ते त्याला म्हणायचे. त्याच्यानंतर डिस्कस करायचे, एखादा क्वेश्चन विचारायचे काय चाललंय, त्यातलं एखादा कारण शोधायचे बाबा असं का, आणि नंतर कन्क्लूड म्हणजे का ऑब्झर्वेशन, एखादा आपण म्हणतो का इन्फरन्स म्हणतो का आपल्याला तो शोधायचा बाबा नाही असं आपण केलंच पाहिजे. ओके बघा स्टार्ट बघा आता स्टार्ट विथ द ग्रेटिंग. बरोबर आहे. एकमेकाला भेटल्यानंतर आपण काय रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. रिस्पेक्ट ना घरची हालचाल वगैरे ते विचारायचे. देन डिस्कस द टॉपिक क्लिअरली. जो टॉपिक आहे त्याच्या संदर्भात क्लिअरली तुम्हाला विचार करायचा आहे. देन गिव्ह 3 इम्पॉर्टन्स पॉईंट ते लिहायचे. एंड विथ द पॉझिटिव्ह कन्क्लुजन. काय एक पॉझिटिव्ह ना कन्क्लुजन म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्ह विचार, काय का पॉझिटिव्ह विचार. आता तुम्हाला सांगितलं प्लांटेशन. काय प्लांटेशन म्हणजे काय, लास्टला डायरेक्ट ठरवायचं हो का प्लांटेशन हे खूप महत्वाचे, ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. ओके चला पुढे बघा. आता रिमेंबर दिले याच्यामध्ये तुम्हाला, हे पुढे मी सगळं तुम्हाला सांगतो. ओके बघा काय आता बघा मित्रांनो, रिमेंबर लक्षात ठेवा. पहिला बघा राईट द नेम बिफोर सेंटेन्स. राम आणि श्याम म्हणजे काय, तुम्ही जसं तुम्ही एखादा डायलॉग लिहिला का गुड मॉर्निंग, राम जर म्हणत असेल कोणाला तरी तर असे तुम्हाला काय करायचे, अशा प्रकारे त्यांचं नेम लिहायचे. जर श्याम म्हणत असेल, काय जर श्याम म्हणत असेल तर श्यामने जे बोलले इकडे ते लिहा, पण हे असं तुम्हाला काय करायचंय का हे त्यांची दोघांची नावं लिहायचे, विसरायचं नाही तर मार्क भेटणार नाही. ओके पुढे बघा
मिनिमम 6 to 8 लाईन, 7 ते 8 लाईन तुमच्या आल्या पाहिजे. सिंपल लँग्वेज वापरा. तुम्ही इंग्लिशचा पेपर आहे आणि 10वीचा बोर्ड आहे, माझा बोर्ड मग इकडं तालुक्याच्या गावाला आहे, लांब गावाला आहे आणि मी जास्त लँग्वेज मोकार हायफाय इंग्लिश मारायची नाही. एकदम सिंपल लँग्वेज ठेवायची. ठीक आहे. पुढे बघा दिले नो लॉंग पॅराग्राफ मोकार लिहायचं नाही. मोकार डायलॉग काय झालं तुझं, तुझ्या भावकीत काय झालंय, मग त्या बांधावरून मिटलं का तुमचं, तो झालं का, ज्वारी निघाली का, गहू निघाला का, भात निघाला का, मग कधी येणार आहे, काय तुमच्या त्या खालच्या आईला तिकडचं लग्न ठरलं याचं त्याचं, बस्ता झाला का, मांडव झाला का, कधी सुपारी ठरली, वरात आहे का, ते असे हळद आहे का, असे कार्यक्रम विचारायचे नाही. काय करायचं एकदम शॉर्ट मध्ये पण एकदम परफेक्टली, का जो तुम्हाला मुद्दा दिलाय त्या मुद्द्याचे वर्डच तिथे युज करायचे. समजते. चला बघूया आता सुरुवात करतोय आपण. बघा जे सांगतोय ते लक्षात ठेवा. बघा आता मॉडेल आन्सर याच्यावरता बघा. सगळ्यात पहिले राम काय बघा, हॅलो श्याम व्हॉट आर यू डुईंग, किंवा इथं तुम्ही सांगितलं हॅलो श्याम गुड मॉर्निंग, नंतर राम म्हणतोय. ठीक आहे ना. मग परत श्याम म्हणतील हाय राम गुड मॉर्निंग, असं देखील तुम्ही म्हटलं तरी चालेल. पुढे बघा हॅलो श्याम व्हॉट आर यू डुईंग, तो म्हणताय का बाबा श्याम काय करते बाळा तू. ठीक आहे ना. श्याम बघा काय म्हणतोय, हाय राम आय एम रिडिंग अबाउट द ट्री प्लांटेशन. हा काय म्हणतो, आय एम रिडिंग अबाउट द ट्री प्लांटेशन, म्हणजे काय का झाडं कशा प्रकारे आपण वाचवली पाहिजे, झाडं कशा प्रकारे लावली पाहिजे, झाडं कशी सेव्ह केली पाहिजे याबद्दल मी माहिती वाचतोय. पुढे बघा दिले राम म्हणतोय दॅट्स ग्रेट, अरे वा खूप छान आहे, ग्रेट ट्री प्लांटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. तो म्हणतो अरे वा खरंच खूप महत्वाचं आहे, आपल्यासाठी काय का ट्री प्लांटेशन करणं खूप आणि खूप महत्वाचं आहे असं म्हणतोय. मग पुढे बघा श्याम काय म्हणेल, तर श्याम म्हणेल येस ट्री गिव्ह अस ऑक्सिजन अँड फ्रेश एअर. श्याम काय म्हणतो का हो बरोबर आहे, का ट्री झाडं आपल्याला ऑक्सिजन आणि एकदम फ्रेश मोकळी हवा, गारगार हवा आपल्याला झाडं देतात. नंतर काय राम म्हणतो बघा दे ऑल्सो प्रिव्हेंट पोल्युशन अँड कंट्रोल द ग्लोबल वॉर्मिंग. ते काय म्हणतात का, काय करतोय का बाबा पोल्युशन कंट्रोल करतोय, ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल करत असतात, या सगळ्या गोष्टी. आता लक्षात घ्या तुम्हाला जर प्लांटेशन दिले किंवा जो कोणी मुद्दा दिला असेल त्याच्यामध्ये त्याचे इम्पॉर्टन्स आले पाहिजे. काय तर इम्पॉर्टन्स जे मुद्दे असणार आहे, महत्वाचे जे मुद्दा असणार आहे. आता पोल्युशन वरती जर आला असेल तर पोल्युशन कसं तुम्ही थांबू शकतात, काय करू शकतात, बरोबर. आता झाडं दिले, झाडाबद्दल असेल तुम्हाला माहिती असेल, स्टडी दिला असेल, एक्सरसाइज दिला असेल तुम्हाला, बरोबर ना, सकाळची वॉकिंग वगैरे काय करायचं असेल ते जे काही दिलं असेल तुम्हाला, रनिंग बिनिंग सकाळची, नंतर आउटडोर गेम्स खेळले असेल, याबद्दल रीडिंग बुक्स असतील, त्याचे महत्व याच्यामध्ये तुमचे आले पाहिजे. ओके. पुढे बघा दिले श्याम काय म्हणते बघा ट्रीज प्रोव्हाइड फ्रुट्स वूड अँड शेल्टर टू अॅनिमल्स. काय बाबा झाड हे आपल्याला लाकडं देतं, त्याच्यानंतर आपण फळं म्हणतो, फळ देतो, त्याच्यानंतर फुलं देत असेल. ठीक आहे ना. त्या प्रकारे तुम्ही लिहायचे. ठीक आहे ना. आपल्या झाडापासून काय काय मिळतं ते श्याम म्हणतो वी शुड प्लांट मोर ट्रीज इन अवर स्कूल अँड सोसायटी. काय म्हणतो का आपण खरंच आपल्या आजूबाजूला, आपल्या सोसायटीमध्ये, शाळेच्या बाजूला, गावाला असेल, आजूबाजूला कुठे असेल, उन्हाळ्यात मामाच्या घरी गेला तरी तिला सोबत घ्यायचं, दोघांनी झाडं लावायची, बरोबर ना, झाडं लावली पाहिजे. देन श्याम काय म्हणतो बघा येस लेट अस प्लांट ऍट लिस्ट 1 ट्री एव्हरी इयर. काय काय म्हणतो आपण प्रत्येक वर्षी एक तरी प्लांट, आपण एक तरी झाड हे आपण लावलं पाहिजे, एक तरी रोपट्या लावलं पाहिजे. राम म्हणतो दॅट्स गुड आयडिया लेट स्टार्ट फ्रॉम टुडे. काय म्हणतो बाबा ही खूप चांगली आयडिया, लगेच स्टार्ट करू, आजपासून आपण पहिलं झाड लावूया, आजपासून पहिलं रोपटं लावूया, त्याला पाणी घालूया आणि त्याला आपण मोठं करूया. ओके. पुढे बघा श्याम म्हणतो येस टुगेदर वी कॅन सेव्ह अवर एन्व्हायरमेंट. तो काय म्हणतो का आपण दोघंही मिळून आपलं वातावरण, जे काही क्लायमेट असेल, एन्व्हायरमेंट असेल, त्याला आपण सेव्ह करू, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारे दोघं म्हणताय. ओके. चला स्क्रीनशॉट काढून घ्या, पटकन व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, रीड करून घ्या कशा प्रकारे. इथं तुम्ही गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून हे केलं तरी चालेल, हाऊ आर यू एक वर्ड सोडून दिले, परत हाऊ आर यू केलं तरी चालेल. सुटसुटीत व्यवस्थितपणे काय करा मित्रांनो, तुम्ही डायलॉग रायटिंग करून घ्या. ओके. चला बघा आता महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आली का स्पीच रायटिंग. ठीक आहे ना. व्हिडिओ जरी लॉंग होतोय फायदा तुमचाच आहे, माझा काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही काय करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आता 10 मार्क झाले, आता शेवटचे 5 आणि बाकीचं जे राहिलेलं ते आपण नेक्स्ट व्हिडिओ बघू. बघा चला सांगतो मी पुढे. बघा काय आता तुम्हाला स्पीच रायटिंग दिले, सिंपल ट्रिक्स आहे 5 मार्क्स साठी. बघा एक्झाम क्वेश्चन काय दिले बघा, यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन अन इलेक्शन कॉम्पिटिशन अरेंज बाय द युअर स्कूल ऑन द लिव्हिंग अ बेटर लाईफ, राईट अ स्पीच विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट. बघा एक काय शाळेमध्ये कॉम्पिटिशन झालं, त्याच्यामध्ये लिव्हिंग बेटर लाईफ याच्यावरती तुम्हाला भाषण करायचं, म्हणजे स्पीच द्यायचे तुम्हाला. मग तुम्ही कशा प्रकारे आहे आता याच्यामध्ये लक्ष, आता जरी ते प्लांटेशन बघितलं आपण,
सेव्ह द इन्व्हायरमेंट किंवा सेव्ह द वॉटर असू शकतात, मोस्ट रिडिंग असू शकतात, एक्सरसाइज असू शकतात, बरोबर ना, 10th एक्झाम असू शकतात, ती बर्थडे असेल काय असेल किंवा बर्थ अॅनिव्हर्सरी कोणाची असू शकते, समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल, ठीक आहे ना, तर सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले वगैरे असतील, ठीक आहे ना, महात्मा गांधीजी असतील वगैरे, या सगळ्यांवरती तुम्ही, ठीक आहे ना, या सगळ्यांवरती जरी तुम्हाला आलं का एखाद्या तुम्हाला स्पीच अरेंज करायचे किंवा शाळेमध्ये कुठलाही एखादा कार्यक्रम असेल, लहान मोठा छोटा कुठलाही जर तुम्हाला एखादा कार्यक्रम असेल तर लक्षात घ्या, स्पीच रायटिंगला आता जे देणार आहे तेच तुम्हाला स्टार्टिंग करायचे, भले मुद्दा चेंज होत्या पण तुम्हाला असं स्टार्टिंग करायचे, ठीक आहे. स्टार्टिंगला सगळ्यात पहिले काय करतात मित्रांनो, तर पॉइंट घ्या, पहिला बघा दिले, गेट राईड ऑफ बॅड हॅबिट्स, काय लिव्हिंग आता बेटर लाईफ तुम्हाला सांगितलं, चांगलं लाईफ, आता राईड काय बॅड हॅबिट्स, नंतर बी पॉझिटिव्ह, देन अवॉइड नेगेटिव्ह थॉट्स, देन ट्रस्ट युअर सेल्फ, बिकम अ लाईफ लॉंग लर्नर, शेअरिंग अँड केअरिंग, मेक अबाउट द लाईफ एन्जॉयबल, बी हंबल, रिस्पेक्ट अँड वेलकम इच डे विथ द सिम्पल स्माइल. हे पॉइंट सगळे तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये असतील, हा हे सगळे पॉइंट तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये असतील, त्याचा यूज करून तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर तुम्हाला हे जो आपल्याला स्पीच दिला असेल तो तुम्हाला रेडी करायचा आहे. ओके, चला आता बघणार आपण की याला कशा प्रकारे लिहितात. बघा सिंपल ट्रिक्स आहे, बघा लक्षात घ्या. आता काय करा, सगळ्यात पहिले बघा ग्रीट, नंतर इंट्रोड्यूस, एक्सप्लेन पॉइंट अँड कंक्लुजन अँड लास्ट येणार तुमचं थँक्यू येणार. बघा आता पहिला ग्रीट म्हणजे काय, ग्रीटिंग बघा, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर अँड माय डिअर फ्रेंड्स, बघा इथं लिहायचं, नीट लिहून घ्या, लक्षात घ्या इथं, ठीक आहे ना, याच्यात दिलंच आहे पण इथं लिहायचं तुम्ही काय, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर्स and all my dear friends, today we are gather here to celebrate म्हणता येईल, किंवा एखादा जो काय तुमचा इव्हेंट असेल किंवा एखादा जो काही प्रोग्राम दिला असेल, सेलिब्रेट द इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, बर्थ अॅनिव्हर्सरी असेल, डेथ अॅनिव्हर्सरी असेल, जे काय असेल ते तुम्ही तिथं लिहायचं. ओके, ही पहिली लाईन तुमची आली पाहिजे, म्हणजे इकडनं स्टार्ट झाला, इकडे तुमची 2 नंबरची लाईन. नंतर बघा इंट्रोडक्स किंवा इंट्रोड्यूस द टॉपिक क्लिअरली, काय तर जो तुमचा टॉपिक दिला असेल, त्याबद्दल तुम्ही काय करायचं, इंट्रोड्यूस करायचे. म्हणजे काय, टुडे आय विल टेल यू समथिंग अबाउट काय का जो तुम्हाला दिला असेल, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, जे काय असेल त्याबद्दल. आता तुम्हाला काय सांगितलंय का, तुमचा मुद्दा आहे का लिव्हिंग बेटर लाईफ. सो टुडे आय विल टेल यू समथिंग अबाउट द काय का लिव्हिंग बेटर लाईफ. काय सांगणार तुम्ही का, लिव्हिंग बेटर लाईफ. ओके, लिव्हिंग बेटर लाईफ. मग आपण म्हणतो ना, आपल्या जिल्हा परिषद शाळेत आता शिकले असेल तुम्ही, जे शिकले असेल आणि जे आता असेल त्याला माहित असेल काय, अध्यक्ष महोदय आणि गुरुजन वर्गांनो, इथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो, आज तुम्हाला मी 2 शब्द सांगणार आहे, तर तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. बोलतो का नाही आपण, यालाच इंग्लिश मध्ये कन्वर्ट करून लिहायचे लेखानो, तेच आहे, लक्षात घ्या, दुसरं काही नाहीये. ठीक आहे, चला आता आपण सुरुवात करूया. बघा आता मॉडेल आन्सर याचा, सॉरी हे झालं. नंतर एक्सप्लेन इच गिवन पॉइंट इन 1 to लाईन, जो काही दिला असेल पॉइंट त्याचा तुम्हाला 2 लाईनीमध्ये एक्सप्लेन करायचे. कंक्लुजन बघा, गिव्ह मोटिवेशन एंडिंग, एकदम एक असा मस्त शेअर मारायचा, एकदम मस्त भनाट तुम्हाला सांगायचंय, लोक टाळ्या वाजवणार, एकदम खुश झाली पाहिजे, एकदम मोटिवेशन स्टोरी सांगायची काय ते. नंतर काय, एंड विथ द थँक्यू, लास्टला काय म्हणायचं, धन्यवाद मंडळ, आभार आहे, थँक्यू सो मच. बरोबर आहे. आता याचा आन्सर बघा काय, चला पहिले बघा, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल किंवा रिस्पेक्टेड हेडमास्टर, ऑल टीचर अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे वी आर गॅदर हिअर टू सेलिब्रेट द डॅश डॅश डे. बरोबर आहे. देन बघा, टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन द टॉपिक लिव्हिंग बेटर लाईफ, किंवा टुडे आय विल टेल यू समथिंग अबाउट द लिव्हिंग बेटर लाईफ, असं लिहिलं तरी चालेल, तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. पुढे बघा, एव्हरीवन वॉन्ट्स टू लिव्ह अ हॅपी अँड सक्सेसफुल लाईफ, प्रत्येकाला वाटतं का मला आनंदी राहायचे, माझ्या पदरामध्ये मला यश मिळावं. बरोबर आहे. देन द बट फॉर दॅट वी मस्ट चेंज अवर सेल्फ फर्स्ट, काय यासाठी आपण सगळ्यात पहिले स्वतःला चेंज केलं पाहिजे, स्वतःमध्ये बदल घडून आणला पाहिजे. देन बघा, फर्स्टली वी मस्ट गेट द राईड ऑफ बॅड हॅबिट्स लाईक द लॅझीनेस अँड नेगेटिव्ह थिंकिंग, वी शुड ऑलवेज बी पॉझिटिव्ह अँड
कॉन्फिडन्स इन एव्हरी सिच्युएशन, अवॉइडिंग नेगेटिव्ह थॉट्स हेल्प अस टेक केअर अँड द फोकस. काय का आपण सुरुवातीला फर्स्टली स्टार्टिंगलाच आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे का जे निगेटिव्ह थॉट्स आहे, निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यातून काढून टाकले पाहिजे. का आपल्या या नापीक डोक्यात सुपीक विचार घेतले पाहिजे. या सुपीक डोक्यातून नापीक विचार आपण बाहेर हाकलून दिले पाहिजे. चांगले विचार आपण घेतले पाहिजे. आणि आपल्याला जर तुम्हाला काही सवय असतील त्या सांगायच्या गरज नाही, तुम्हाला त्या सगळ्या बाहेर काढून टाकायच्या. ओके, तुम्ही याच्यात लिहायचं. देन बघा सेकंडली वी मस्ट ट्रस्ट आवर सेल्फ, स्वतःवरती विश्वास ठेवा, मी करू शकतो. ओके, देन सेल्फ कॉन्फिडन्स इज द की टू द सक्सेस. काय का आत्मविश्वास, स्वतःला स्वय आत्मविश्वास पाहिजे. हा काय का एक यशाची ही गुरु किल्ली असते किंवा आपण त्याला किल्ली म्हणतो, यश किल्ली असं म्हणतो. देन वी शुड ट्राय टू एनरिच अवर माइंड बाय द बिकमिंग लाईफ लॉंग लर्निंग नेव्हर स्टॉप इन लाईफ. काय का आपण चांगल्या चांगल्या गोष्टी या इतरांकडून शिकलो पाहिजे आणि नेहमी शिकत गेलो पाहिजे. याच्यातूनच आपलं आयुष्यामध्ये चांगलं यश आपल्याला मिळणार आहे. पण बघा मोर ओव्हर शेअरिंग अँड केअरिंग मेक द ब्युटिफुल लाईफ, हेल्पिंग अदर गिव्ह अस ट्रू हॅपीनेस. काय का आपल्याला खूप साऱ्या अशा गोष्टी त्यातून आपल्याला आनंद भेटणार आहे. मग तुम्ही इतरांना मदत करा, शाळेत शिक्षक असेल त्यांना मदत करा, घरचे आई वडील असतील, फॅमिली असेल, भाऊ बहीण असेल, त्या सर्वांना मदत करा. मित्रमैत्रिणींना वेळेवरती मदत करा. मित्राला गरज आहे अर्जंट त्याला मदत करा. घरी आई वडिलांना कामामध्ये मदत करा. शेतीची कामं असेल शेतीची कामं करा. घरात किचन मध्ये जा, काहीतरी बनवाय कामं करा, कपडे धुवा, काहीतरी भांडे घासा, लादी पुसा, झाडू मारा, पाणी भरायला मदत करा. अशी वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही कामं करू शकता. बरोबर आहे. आजी बाबा असेल त्यांची काळजी घ्या, त्यांचा आजारपण असतो तर त्यांना वेळोवेळी गोळ्या वगैरे द्या, औषध द्या, नसेल त्यांच्यासोबत राहा, त्यांचा आधार बना. बरोबर आहे. अशा प्रकारातून आपल्याला आनंद भेटतो. देन हेल्पिंग अदर गिव्ह अस ट्रू हॅपीनेस, का आपल्याला खरा आनंद हा इतरांना मदत केला भेटतो. वी शुड ऑलवेज बी हंबल, रिस्पेक्ट अदर अँड वेलकम इच डे विथ द स्माइल. का आपण दररोज एकमेकांची इतरांची मोठ्या व्यक्तींचा आधार केला पाहिजे. मोठ्या व्यक्तींना आहो जाऊ म्हटलं पाहिजे, काका काकी या तुम्ही या, काय सांगताय ते ऐकतं त्यांना चांगलं रिस्पेक्टनी बोललं पाहिजे. आणि रिस्पेक्टनी आधाराने आपण शिक्षकांशी वागलं पाहिजे. शिक्षकांनी मारलं बिरलं बोललं थोडक्यात तरी समजून घेतलं पाहिजे, कारण ते आपल्या भावकीचे दुश्मन नाही ना त्यांचं ना आपलं कधी वाईट होतंय ना तुम्ही त्यांची जमीन चोरले, ना शिक्षकाने तुमच्या जमीन चोरले, ना तुमच्या भावकीतला वाद ते भावकीत आले ते वाद घालून दिलाय, ना तुमच्या घरात हिस्सा मागताय, ना तुमच्याकडून घरी जेवायला मागताय. काय का तुमचं आयुष्य सुधारावं म्हणून काय करतात ते बोलतात. तर अशा वेळी तरी बोलले, रागावले, थोडक्यात मारलं तरी त्यांचा आधार करावा. ओके, पुढे बघा. In the conclusion, a better life begins with the better thoughts and good action. Let us promise to improve ourselves and live and the meaningful life. काय का आपल्याला अशा काय गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये की ते आपण प्रॉमिस केल्या पाहिजे, की जसं आपण गुड थॉट्स असेल, म्हणतो बेटर थॉट असेल, गुड ऍक्शन असेल, का आपण चांगले कार्य केलं पाहिजे, चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये घेतले पाहिजे. आणि हेच आपल्याला काय करतात का लेट अस प्रॉमिस टू इम्प्रूव्ह द अवरसेल्फ अँड लिव्ह इन अ मिनिंगफुल लाईफ. काय का सगळ्यांनी प्रॉमिस करा, वचन करा का आपण चांगलं वागणार, चांगलं बोलणार, इतरांना मदत करणार आणि यातूनच आपला स्वतःचा विकास होणार. आणि स्वतःचं आपलं जे लाईफ आहे आपण त्याला काय म्हणतो आपण का लिव्हिंग अ बेटर लाईफ, का आपलं आयुष्य हे चांगलं आणि एकदम आनंददायी कसं बनवल यासाठी आपण आज कार्याला आजपासून सुरुवात करतोय. असं तुम्ही वचन द्या आणि खाली यायचं थँक्यू. काय असणार आहे खाली यायचं थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, बरोबर आहे, जय नाशिक, असं सगळं तुम्ही तुमच्या याच्यात लिहायचं. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो आज आपण खूप सारा आपण गोष्टी बघून घेतल्या. तर ती वाटलं असं तुम्ही परत एकदा मी मागं घेतो, एकेकाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, बघून घ्या, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दिले. हेच तुम्ही पाठांतर करून घ्या. जितकं होईल माझ्याकडून तितकं सांगण्याचा प्रयत्न मी केला विद्यार्थी मित्रांनो. आता राहिला पुढच्या याच्यामध्ये काय, आता बघा राहिला पुढच्या याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत का ट्रान्सलेशन. बघा काय बघणार आहे आपण मित्रांनो, ट्रान्सलेशन बघणार आहे का ट्रान्सलेशन कसं ट्रान्सपोर्ट करायचं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे का स्टोरी रायटिंग. काय बघणार आपण स्टोरी रायटिंग आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आता आपण स्पीच रायटिंग तर बघितली. स्पीच रायटिंग सारखा आपला असतो तो म्हणजे काय न्यूज रिपोर्टिंग. बरोबर आहे, न्यूज रिपोर्टिंग किंवा न्यूज रिपोर्ट आपण म्हणतो. एखादी बातमी कशी लिहायची ते करायचंय. आणि लास्टला आपण बघणार याच्यामध्ये का इंटरव्ह्यू क्वेश्चन. काय बघणार आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन याच्यामध्ये बघणार आहे. याचा एक व्हिडिओ सेपरेट येणार आहे. एक देखील जरी कमेंट आली तरी 100% व्हिडिओ आजच बनवला जाईल. त्याच्यानंतर बघा दुसरा आता राहिला आपला इंग्लिशचा ग्रामर. बघा काय राहिला आपला मित्रांनो, इंग्लिशचा ग्रामरचा भाग हा राहिलेला आहे. याच्यामध्ये नॉट ओनली बट आल्सो असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला असेल फिगर ऑफ स्पीच असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला डिग्री असेल. बरोबर आहे, आपण क्वेश्चन पेपर मध्ये सॉल्व्ह करून घेतलेला आपण, याच्यात काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, डिग्री असेल, नंतर व्हॉइस असेल, चेंज द व्हॉइस असेल.
ठीक आहे ना. अजून काय असेल, ऍज वेल ऍज असेल, यूज टू असेल, ठीक आहे ना. निगेटिव्ह सेंटेन्स वगैरे असेल, ऍफ्रोडिसिक सेंटेन्स वगैरे असतील, ठीक आहे ना. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. याच्यापैकी जर एक कमेंट आली तर याच्यावरती 100% व्हिडिओ जाईल. आणि राहिलेला जो ट्रान्सलेशन असेल, स्टोरी रायटिंग असेल, न्यूज रिपोर्ट रायटिंग असेल, त्याच्यानंतर आपण जो इंटरव्ह्यू क्वेश्चन वगैरे म्हणतो, इंटरव्ह्यू क्वेश्चन रायटिंग असेल, क्वेश्चन कसे करायचे, एखाद्याचा मुलाखत कशी घ्यायची, हे देखील जर तुम्हाला पाहिजे असेल एक कमेंट कर दो बाय, व्हिडिओ बनवणार. ओके. तर फायनली जे 2 जुन्या क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ ते बघा. हा एक व्हिडिओ परत रिपीट बघा, काय प्रॉब्लेम नाही. काय तुम्ही किती वेळा बघू शकता, असं काही सेटिंग नाही. किती वेळा बघा पण समजून घ्या. आणि पुढचे जर 2 व्हिडिओ पाहिजे असेल कमेंट करा. 100% तुमचा फायदा होणार म्हणजे होणार. आउट ऑफ मार्काच्या आसपास तुम्ही जाणार म्हणजे जाणारच. ठीक आहे. पॅसेज कसा सोडायचा, उतारा, ह्याच्यावरती आपण बोलले. आता आपण ग्रामरचा भाग पुढे राहिला. ओके. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र. आणि परीक्षेचा अभ्यास करा, कमेंट करा. ओके. चलो, जय महाराष्ट्र.